नमस्कार, मी स्वप्नील जाधव. सिद्धांत प्राईममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहोत माळुंगे पडोळ या गावामध्ये. आनंदवाडी या मळ्यामध्ये आता आपण आलो आहोत आणि आपल्या समोर काही नागरिक आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही निवडणूक येऊन ठेपलेली आहे, तरी आपण आता नागरिकांशी संवाद साधू. बाबा, तुमचं प्रथम नाव सांगा. शंकर जाधव चासकर. शास्त्रवाडी. आता जिल्हा परिषद पंचायत समिती ही निवडणूक येऊन ठेपलेली आहे. विविध उमेदवार तुमच्याकडे येत असतील. कोणकोणते उमेदवार आले होते? हे आपले राष्ट्रवादीचे तुळशीताई आणि कानडे हे दोन उमेदवार आमचे तुमच्याकडे आले. गेल्या 5 वर्षात या ठिकाणी कशा पद्धतीचा विकास झालाय, काय वाटते, काय सांगा? 5 वर्षामध्ये चांगला विकास म्हणजे साहेबांनी चांगला विकास केला. रोडचं काम केलं. वळसे पाटलांनी चांगला विकास केलाय. चांगला विकास केला आणि गावचा केला, वाडी वस्तीचा केला. आता समोरच्या वाडीला एक मोठं लिफ्ट गेलं त्यांनी. यावेळेच मतदान तुम्ही चेहरा बघून करणार की विकासाला करणार? विकासात. आता ही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तुळशीताई भोर या रिंगणात आहेत. ते प्रचाराला त्यांनी सुरुवातही केलेली आहे. काय सांगा? आम्ही तुळशीताई आणि उषाताई कानडे यांच्या पाठीमागे आम्ही. त्यांच्या माध्यमातून विकास झालाय का? झालाय ना. काही ठिकाणी असं बोललं जाते का 5 वर्षात ते कुठं फिरकले सुद्धा नाही. नाही ते कोणी काही सांगेल. आपण आपल्या पद्धतीने म्हणजे विकास आपला झालेला आहे. कोण काय सांगेल पण त्यांनी म्हणजे विकास केलेला आहे. मग यावेळेस तुम्ही त्यांच्याच पाठीमागे? त्यांच्या पाठीमागे. जी, तुमचं नाव सांगा. देवबाई भगवान पडवळ. कोणत्या मळ्यात? आता हा मळ्याचं नाव काय? आनंदवाडी. आनंदवाडी. आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक येऊन ठेपलेली आहे. विविध उमेदवार तुमच्या घराकडे येत असतील. कोणकोणते उमेदवार आले होते तुमच्याकडे? अजूनपर्यंत कोणीच नाही. आता हे तुळशीताई ते चालेत पहिल्यांदा आलेत का? आजी, आता या ठिकाणी विकास कोणाच्या माध्यमातून झालाय, काय सांगा? तुळशीताईच्या आणि ते उषाताई. काय काय विकास झालाय, काय एखादं नाव भरपूर सांगा. विकास केले त्यांनी. काय विकास झालाय? पाणी बिनी पाईपलाईन सगळं असं भरपूर केले. या ठिकाणी रस्त्याचं काम कोणतं झालंय तुम्हाला काय सांगता येईल का? झाले ना आमचं हे रस्त्याचं काम झालं. माग कोणाच्या माध्यमातून झाले ते? यांच्याच तुळशीताई आणि उषाताई यांच्याच माध्यमातून. चांगलं, एकंदरीत चांगलं काम करतात मला असं वाटतं. हा, चांगले काम केले त्यांनी. नाव सांगा. गजानन कामराजी पडवळ. माळुंगे पडवळमध्ये राहतो. माळुंगे पडवळ. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक येऊन ठेपलेली हा, आहे, हा. बरोबर? कोणकोणते उमेदवार तुम्हाला आतापर्यंत भेटायला आले? सगळे येतात भेटे भेटे. कोणकोणते उमेदवार नाव माहिती का तुम्हाला? ते नाही आता एवढं लक्षात नाही राहत. लक्षात आता वय म्हणून नाही राहत लक्षात. कोणाच्या माध्यमातून विकास झाला इथं? वर्षी वाटलं ते. वळसे पाटलांच्या माध्यमातून विकास हा, झाला. मग आता वळसे पाटील जे उमेदवार दिले त्यांच्या पाठीमागे तुम्ही उभे राहणार का? पहिल्यापासून ते पहिल्यापासून उभे राहणार? या ठिकाणी कोणता विकास झालाय, काय काय झालं तुम्हाला सांगता येईल का काही? आता फक्त पाट तलावाचं झालंय आणि पाट झालंय. पाठ झालाय. हा, अजून कोणतं काम बाकी आहे असं वाटतंय तुम्हाला? आता एवढं नाही लक्षात राहते म्हणून. ताई, तुमचं नाव सांगा. मनीषा प्रशांत पडवळ. आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक येऊन ठेपलेली आहे. हो. विविध उमेदवार उभे असतील. कोणते उमेदवार आहे माहिती आहे का तुम्हाला? हा, उषाताई, तुलसीताई. आणखीन समोरून कोणी माहिती आहे? कोणी माहित नाही. ठीक आहे. आता मागच्या 5 वर्ष तुमच्या गावात बदल झाला आहे का? परिस्थिती कशी आहे, म्हणजे जैसे ती आहे का बदल झालाय? नाही, बदल झाला खूप काही. कोणाच्या माध्यमातून बदल झालाय? तुलसीताईंच्या. तुळशीताईंच्या माध्यमातून बदल झालाय. काय काय बदल झालाय, काय? पाझर तलावाची कामे, परत आनंदवाडीतील रस्ते, पाईपलाईन, म्हणजे खूप काही विकास झाला. या आता गावामध्ये एखादी मोठी समस्या माहिती आहे का तुम्हाला? कोणती आहे ती समस्या बाकी आहे आणि ती झाली पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? नाही, तसं काही नाही. खूप काही बदल झालाय. विकास खूप झाला गेले 5 वर्षात. म्हणजे आमच्या गावासाठी जो विकास पाहिजे होता तो त्यांनी पूर्ण केलाय. त्यांचा शब्द त्यांनी पाळला. तुळशीताईने एखादं काम कोणतं केलं? रस्त्याचं म्हणा, शाळेचं म्हणा. आनंदवाडीत जाणारा रस्ता, तुलसीताईंचा खूप पाठिंबा आहे या गोष्टीला. आणि असं काही नाही का निवडणुका आल्यात म्हणूनच त्या येतात. आम्ही पर्सनल कॉल केले तरी ते उचलतात.
आमची अडचणी दूर करतात. 4 वर्षापूर्वीचा अनुभव आहे. ज्यावेळेस सरकारी दवाखान्यात त्यांनी भेट दिले ना, गरोदर मातांसाठी खूप काही प्रोत्साहित केलं त्यांनी. प्रत्येक गरोदर मातेला सरकारी दवाखान्याला भेट दिली, आवश्यक त्या गरजा पूर्ण केल्या त्यांच्या. म्हणजे काही वाटप, ब्लँकेट, त्यावेळेस कोरोनाचा काळ होता, ब्लँकेट वगैरे वाटप, म्हणजे त्यांनी आर्थिक स्थिती तिथली सुधरवली. म्हणजे जे पाहिजे त्या गोष्टी त्यांनी अवेलेबल करून दिल्या महिलांसाठी. ज्यावेळेस आमच्या आजी एक्सपायर झाल्या त्या गोष्टीला आता 11 वर्ष झाली. तेव्हा त्यांनी घरी येऊन भेट देऊन आर्थिक मदत केली. दशक्रियाचा पूर्ण खर्च त्यांनी केला. म्हणजे एकंदरीत ते लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतात असं म्हणणंच तुम्हाला. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश इतकाच की लोकांच्या सुखदुःखात ते सहभागी होतात नेहमी.